नमस्कार, शिल्पास कुकिंगमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत वडापाव बरोबर जी स्पेशल चटणी बनवतात, तर त्या चटणीची रेसिपी. तर त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे बेसन पीठ, जिरे टाकलेले आहेत बारीक करून, मीठ, 2 छोटी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, जिरे बारीक केलेले, मीठ आणि थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे. तर मी या ठिकाणी थोडं थोडं करून पाणी टाकून याचं आपल्याला मिश्रण म्हणजे जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही या प्रमाणात करायचं आहे. तर हे बघा, मी हे मिक्स करून घेत आहे. थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि हे मिश्रण एकजीव करायचं आहे. तर याप्रमाणे मी करत आहे. या पद्धतीनं थोडं थोडं पाणी करून हे मिश्रण मी एकजीव करून घेत आहे. तर बऱ्यापैकी आपलं मिश्रण एकजीव झालेलं आहे. तरी त्यात थोड्या गुठळ्या आहेत, तर म्हणून हे बघा, तर आता छान झालेलं आहे आपलं. तर याप्रमाणे जे आपण वडापावसाठी जे बटाट वडे बनवतात त्यासाठी जे मिश्रण बनवतो तेच मिश्रण या ठिकाणी मी हे बनवलेलं आहे. तर हे बघा, याच्यामध्ये मी आता थोडीशी अर्धा चम्मच हळद टाकत आहे. तर थोडीशी कच टाकलेली आहे. वापस त्याच्यावर थोडं पाणी टाकून हे मिक्स करून घेते. तर पाणी मी 1-2 चम्मच टाकलेलं आहे. तर आपलं मिश्रण असं या पद्धतीने भिजवलं गेलं पाहिजे. तर मिश्रण छान भिजून झालेलं आहे. तर चला आता हे तळण्यासाठी गॅस चालू करून तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर हे तेल आपलं कडकडीत गरम झालेलं आहे. तर मी या पद्धतीनं हे वडे आपल्याला म्हणजे भजी जशी आपण तळतो त्या पद्धतीनं मी इथं हे तळून घेत आहे सर्व. तर ही चटणी आपण बघतो जे बाहेर आपण हॉटेलमध्ये वडापाव वगैरे खातो तर ते आपल्याला देतात, तर त्या पद्धतीची ही चटणी आहे. ही शेंगदाण्याची चटणी नाही, हे या पद्धतीनं बनवतात. तर हे बघा, आपले छान हे तळून झालेले आहेत वडे बेसन पिठाचे. तर याच्यात काहीच साहित्य नाही, फक्त जिरे आणि मीठ, थोडी हळद आणि पाणी टाकून मिक्स केलेलं आहे. तर असे करून आपण या पद्धतीनं थोडे थोडे करून मी इथं जे मिश्रण भिजवलेलं होतं ते सर्व तळून झालेले आहे. आता मी ते वडे थंड करून घेतलेले आहेत आणि हे फिक्के भजे असल्यासारखंच आहे, फक्त याच्यात कोणतेही साहित्य नाही, जिरे मीठ हळद सोडली तर. आणि हे थंड झाल्याच्या नंतर आपले फिक्के भजे मी मिक्सरमध्ये टाकून घेते ते सर्व. त्याच्यामध्ये थोडं मीठ थोडंच टाकायचं आहे, कारण आपण ऑलरेडी भिजवताना मीठ टाकलेलं आहे. कांदा लसूण मसाला 1 छोटा चम्मच आणि मिरची पावडर घेतलेली आहे 1 चम्मच आणि लसूण पण टाकलेला आहे. तर हे आपल्याला एकदम बारीक करून घेतले या पद्धतीनं. हे बघा, आपली चटणी तयार आहे. स्पेशल वडापावसाठी कटलेटसाठी बनवली जाणारी. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास नक्की ट्राय करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नवीन आहे तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद आहे. तर असेच व्हिडिओ आपण नवीन रेसिपी घेऊन पुढच्या भागात भेटूया. तोपर्यंत तुमचं मनापासून धन्यवाद.